नमस्कार श्रोते हो. आज आपण देवीद्वारा ज्ञानोपदेश या अध्यायापासून पुढील अध्याय बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तम सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंब उदयोस्तु. देवी म्हणाली, माझ्या सारूपत्व प्राप्तीसाठी ऐका. प्रथम मी एकटीच होते, आणखी काहीच नव्हते. त्यावेळी मला तदात्मरूप सच्चित ब्रह्म म्हणून ओळखले जाईल. ते रूप तर्करहित, निर्देशरहित, उपमारहित आणि अनामय असे आहे. तिच्यापासूनच माया नावाची शक्ती प्रगटली. ती माया सती किंवा असती या भेदापासून अलिप्त अशी विलक्षण वस्तू होती. काही लोक या शक्तीला तप तर काही तिला तम किंवा जड मानतात. पण शैवशास्त्राच्या ज्ञात्यांनी विचारविनिमयाद्वारे निर्णय घेऊन तिला ज्ञान, माया, प्रधान, प्रति, शक्ती आणि अजा म्हटले आहे. तसेच अन्य विचारकांनी तिला अविद्या असेही म्हटले आहे. तशाच तऱ्हेने वेदांत तिचे विविध नावांनी वर्णन केले आहे. त्या शक्तीत जडत्व तसेच ज्ञाननाशत्व दिसल्याने तिला असती म्हणू लागले. पण चैतन्य हे दिसत नाही. दिसण्याचा गुण आला तर ते जड म्हटले जाते. चैतन्य स्वयंभू प्रकाशित असते, ते परप्रकाशित नसते. त्यामुळे श्रेष्ठ शास्त्रविद त्याला नित्य म्हणू लागले. परक्याचे प्रीती भोजन होण्यामुळे त्यात आनंदरूपता असते. माझा पूर्वीही कोठे अभाव नव्हता. मी नेहमीच असते. अन्य सर्व पदार्थ मिथ्या आहेत. मी त्यांच्यात संगती करीत नाही. मी माझ्या अलौकिक रूपाचे वर्णन केले आहे ते रूप अव्याकृत, अव्यक्त आणि मायाशबल आहे. सर्व शास्त्रात माझे रूप हे सर्व कारणांचे कारण आहे. तत्वांचे अधिभूत आणि सच्चिदानंद विग्रह म्हटले गेले. हे पर्वतराजा, अविद्येत जे ईश्वराचे प्रतिबिंब पडते ते सुखदुःखाचा अनुभव घेणाऱ्या जीव या नावाने भूषविते. तोच ईश्वर स्वतः या जीवांवर अनुग्रह करण्यासाठी निरनिराळ्या भोगांनी परिपूर्ण अशा या विश्वाची निर्मिती करतो. तथापि तोही माझ्या शक्तीने प्रेरित होऊनच निरंतर कार्य करण्यास समर्थ होतो. विराट रूप दर्शन. श्रीदेवी म्हणाली, हे हिमालया, माझ्या मायेने संपूर्ण चराचर विश्वाची निर्मिती केली आहे. परमार्थ दृष्टीने पाहिले तर माया ही माझ्याहून भिन्न नाही. व्यावहारिक दृष्टीने जी विद्या आहे तीच माया. दोन्ही तत्वे अभिन्न आहेत. मीच सूत्रात्मा आणि विराडात्मा ईश्वर आहे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, गौरी, ब्राह्मी, वैष्णवी सुद्धा मीच आहे. चंद्र, सूर्य, नक्षत्र, पशुपक्षी, चांडाळ, चोर, व्याघ्र, कुरकर्मा, सत्कर्मा, महाजन, स्त्री, पुरुष, नपुसक आदी सर्व मीच आहे. यात काहीच संशय नाही. जेथे जेथे जे काही पाहण्यात व ऐकण्यात येते ते आत असो अगर बाहेर असो, मी सदैव त्यात व्यापकत्वाने विद्यमान असते. हिमालय म्हणाला, हे देवी, तू तुझ्या सर्व अभिमानी रूपाचे वर्णन केलेस. त्या रूपात मला दर्शन दे. व्यास म्हणाले, हे जन्मेजया, सर्वांनी त्याला अनुमोदन दिले. त्यामुळे देवीने आपले विराट रूप प्रकट केले. देवीचे मस्तक आकाश, चंद्र, सूर्य तिचे नेत्र, दिशा कान, वेद वाणी, वायू प्राण, विश्व हृदय, पृथ्वी जांघा, पाताळ नाभी, ज्योतिषचक्र हृदयस्थल, महरलोक ग्रीवा, जनलोक मुख होते. सत्यलोकाच्या खाली तपोलोक ललाट, इंद्रादी बाहू, शब्द गोत्र होते. अश्विद्वय नासिका, गंध घ्राणेंद्रिये, अग्निमय मुख आणि दिनरात्री पापण्या होत्या. सर्व देवांनी विराट रूपी भगवतीचे दर्शन केले. तिचे ते अमाप तेज पाहून त्यांचे डोळे दिपले. त्यामुळे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले की, हे भगवती, आम्हावर कृपा कर आणि तुझे मनोहर रूपच आम्हाला आता दाखव. ते ऐकून भगवतीने विराट रूपात अंतर्धान पाहून मनोहर रूपात देवांना दर्शन दिले. देवी पूजनाचे प्रसंग. हिमालयाने भगवतीला म्हटले, आता तू आपल्या पूजनाचा सम्यक विधी सांगण्याची कृपा कर. श्रीदेवी म्हणाली, माझी पूजा बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन प्रकारची आहे.
बाह्यपूजेचेही 2 प्रकार आहेत, वैदिकी आणि तांत्रिकी. मूर्तीभेदामुळे वैदिकी पूजेचेही आणखी 2 प्रकार आहेत. वैदिकी पूजा वैदिक कार्यपद्धतीने करतात, तंत्रोक्त पूजा तांत्रिकी असते. वैदिकी पूजा करायची म्हणजे प्रथम शांत आणि सावधान चित्ताने दंभ आणि अहंभाव सोडून द्यायचे आणि देवीचे रूप मनात आणायचे. मन एकाग्र करायचे आणि तशा स्थितीत जप, ध्यान, पूजन जे काय करायचं असेल ते करायचे. जी व्यक्ती सर्व विषयांचा त्याग करून मला शरण येते किंवा अहंकार सोडून प्राणीमात्रांवर दया करते, अशा व्यक्ती त्या संन्यासी असोत, वानप्रस्थी असोत, अगर ब्रह्मचारी वा गृहस्थ असोत, मी त्यांच्या अज्ञानधारकाला ज्ञानसूर्याने नष्ट करते आणि असा हा वैदिक विधी आहे. आता दुसरा प्रकार, मूर्ती, वेदी, सूर्यचंद्राचे मंडल, जल, बाणाकार चिन्ह, तंत्र, महानपट किंवा हृदयकमलावर माझ्या परात्पराचे ध्यान करावे किंवा सगुण रूपाचे म्हणजे सौंदर्यमयी संपूर्ण शृंगारांनी सुशोभित, भक्तांच्या दुःखाने कातर झालेली प्रसन्न वदना, डोक्यावर चंद्र आणि मोरमुकुट धारण केलेली, पाश, अंकुश, वर, अभय मुद्राधारिणी, परमानंद रूपिणी, अशा प्रकारे ध्यान करणाराने श्रद्धेनुसार द्रव्य एकत्र करून माझे पूजन करावे. अभ्यंतर पूजा ज्ञानात विलीन होते आणि उपाधिरहित ज्ञान माझे परमरूप आहे, म्हणून आपले आश्रयरहित चित्त माझ्या ज्ञानमय स्वरूपाशी संलग्न करावे. एकाग्र चित्ताने माझे केलेले चिंतन हे जन्म मरण क्रिया नाहीशी करते. पूजन विधान आणि फलश्रुती. श्रीदेवी म्हणाली, आता ब्रह्मपूजनात प्रातःकाली उठून मस्तकातील ब्रह्मरंध्रात एका उज्ज्वल कमलाचे ध्यान करावे. कापराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कमळात गुरुदेवांचे ध्यान चिंतावे. नंतर कुंडलिनीत देवीचे ध्यान करावे. प्रथम भगवतीचे रूप प्रकाशपुंजासमान कुंडलिनीत तेच रूप अमृतमय झालेले दिसेल. सुषुम्ना नाडीत दिसणारे तिचे स्वरूप अबले समान झालेले दिसेल. अशा त्या आनंद स्वरूपिणी देवीला शरण जावे. ध्यानानंतर कुंडलिनी शिखेमध्ये सच्चिदानंद रूपिणीचे ध्यान करावे. द्विजांनी अग्निहोत्र करावे. हवन करून त्यानंतर आपल्या आसनावर बसून पूजेचा संकल्प घ्यावा. भूतशुद्धी करून मातृका न्यास करावा. न्यासाचा पर्व र मायाबीजाचा उल्लेख आणि नित्य प्रतिपूजन यावेळी हा न्यास करावा. मूलाधारामध्ये हकार, हृदयात रकार, भ्रूमध्ये इकार आणि मस्तकात ह्रींकार यांचा न्यास करावा. त्या मंत्राच्या अनुसार सर्व न्यास करावे आणि आपल्या देहात एक दिव्य पीठ असल्याची कल्पना करून तेथे धर्म वगैरे सर्व शुभ कर्म एकच आहेत असे मानावे आणि त्यांचे ध्यान करावे. या ध्यानाने प्राणायामातून माझे हृदय कमल फुललेले आहे आणि त्यावर देवी विराजमान झाली आहे असे मानावे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव हे देवीच्या पादमुलांपाशी निवासित मानावे. शक्तितंत्रात ब्रह्मादी विष्टर रूपात परिणत असतात. अशा प्रकारे ध्यानाद्वारा मानसिक भोग पदार्थांनी देवीचे पूजन करावे. जप करावा. जपही देवीला अर्पण करावा. नंतर अर्घ्य द्यावे. सर्व पूजापात्रे तसेच पूजावस्तू पुढे ठेवून ओम फट मंत्राने शुद्ध कराव्या. दिग्बंधही याच मंत्राने करावे. समाप्तीनंतर गुरुला प्रणाम करावा. नंतर ब्राह्म पूजन करावे. बाह्यपीठाला आवाहन करून वेदमंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी. आसन, आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन तसेच स्नान करून 2 वस्त्रे भेट द्यावी. आभूषणांनी विभूषित करावे. मग गंध, पुष्पादी पदार्थ आपली श्रद्धा, भक्ती यांच्या अनुसार देवीला अर्पित करावे. मग यंत्र, स्थानी, आवृत्त देवांचे पूजन करावे. जर दैनिक पूजन करणे शक्य नसेल तर शुक्रवारी करण्याचा नियम करावा. आता आवृत्त देवांचे पूजन. प्रथम मूलदेवीचे ध्यान करावे. ती प्रभाव स्वरूपिणी आहे. तिचा प्रकाश 3ही लोकात व्याप्त आहे. विविध उपचारांनी त्या अंगदेवतांचे पूजन करावे. पुष्प, चंदन, गंध आदी सुगंधित द्रव्ये तसेच नैवेद्य, पान, दक्षिणा, तर्पणादीद्वारा देवीला प्रसन्न करून घ्यावे. सहस्रनामाने देवी अधिक संतुष्ट होते. कवच तसंच अहम रुद्रेभी हा सूक्त
दैव्यर्थ शीर्ष मंत्र तसेच महाविद्येचे महामंत्र म्हणून देवीला प्रसन्न करून घ्यावे. नित्य हवन करावे. ब्राह्मण सुवासिनी यांना भोजन घालावे. मग ज्या क्रमाने आवाहन केले होते त्याच्या उलट क्रमाने विसर्जन करावे. देवीचे संपूर्ण आराधन ह्रीम मंत्राने होते, कारण हे सर्व मंत्रांचे नाक आहे. हा मंत्र आरशाप्रमाणे आहे, त्यात देवीचे प्रतिबिंब सदा दिसते. अशा तऱ्हेने उपासना करणारा मणिद्वीप प्राप्त करतो. देवीकडून मनुला वरदान. जन्मेजय म्हणाला, हे मुनिवर, आपण सूर्य चंद्रवंशात होऊन गेलेल्या राजांच्या सत्कथा वर्णन केल्या आणि मी त्या ऐकल्या. आता मला सांगा की कोणकोणत्या मन्वंतरात कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारे देवी जगदंबेची पूजा केली जाते. तिच्या विराट रूपाचेही वर्णन करा. व्यास म्हणाले, ऐक, पुराणकाळची गोष्ट आहे. नारदांना विष्णूने सांगितले होते, विश्वाचे तत्व कथन करतो, ज्यामुळे मर्त्यलोक निवारणांचा भ्रम दूर होतो. मी मागेही सांगितले होते की जगत्तत्व भगवतीच आहे, असे ऋषी, देव, गंधर्व इत्यादी सर्व ज्ञानीजन म्हणतात. तीच देवी सृष्टी निर्माण करते, तीच पालन आणि संहार करते, त्रिगुणात्मिका आहे. सिद्ध पुरुषांनी जिचे पूजन केले, स्मरण केले, जिने त्यांचे संकटांचा नाश केला आणि त्यांना मोक्ष दिला, तिचे स्वरूप वर्णन मी तुला सांगतो. प्रतापी सायंभुवादी मनु ब्रह्मदेवाचा पुत्र होय. त्याची पत्नी शतरूपा होती. हाच मनु मन्वंतराचा प्रवर्तक झाला. एकदा हा मनु आपल्या पित्याकडे ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा प्रजापती ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, तू देवी श्रीची उपासना कर, कारण ती प्रसन्न झाली म्हणजे प्रजेची सृष्टी चांगल्या प्रकारे होईल. पित्याचे बोलणे ऐकून स्वयंभू मनु जगन्मातेचे स्मरण चिंतन करू लागले. तेव्हा मनुवर प्रसन्न होऊन देवी म्हणाली, हे ब्रह्मपुत्र, तू वर माग. तेव्हा मनु म्हणाला, हे कृपामयी देवी, तू प्रसन्न झाली असलीस तर असे काही कर की ज्यामुळे प्रजासृष्टीचे काम निर्विघ्नपणे होईल. देवीने तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मग मनु ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, मला इष्ट अशी जागा सांगा, जेथे मी देवेश्वराचा यज्ञ करीन. तेथेच निवास करून मी प्रजेची पुष्कला रूपाने सृष्टी करू शकेन. ब्रह्मदेव विचारात पडला. वराह अवतार प्रसंग. ब्रह्मदेव विचार करीत असताना तेथे मनु, मरीची तसेच अन्य देवही उपस्थित होते. ब्रह्मदेवांना नाकासमोर एक छोटा वराह येताना दिसला. तो जसजसा जवळ येत होता तससा त्याचा प्रचंड देह जाणवू लागला. त्याच्या घुरघुर आवाजाने तसेच त्याच्या प्रचंडपणाने ब्रह्मदेवाने ओळखले की हे वराह रूप घेतलेला हा विष्णू भगवान आहे. म्हणून त्यांनी सर्व मिळून त्याचे स्तवन केले आणि ब्रह्मदेव म्हणाले, बघ, ही पृथ्वी पाण्यात बुडते आहे, ती वाचव. त्याच कार्यासाठी जन्म घेतलेल्या त्या वराहाने पृथ्वीला वाचवले. सृष्टीचा आरंभ. ब्रह्मदेव आपल्या मुलाला स्वयंभू मनुला म्हणाले, आता तू या पृथ्वीवर राहून सृष्टी कार्य कर. नंतर ब्रह्मदेव आपल्या स्थानी निघून गेले. स्वयंभू मनुचे उत्तानपाद आणि प्रियव्रत असे दोघे पुत्र आणि 3 कन्या होत्या, आकुती, देवहूती आणि तिसरी प्रसूती. मनुने आपली मोठी कन्या रुची याला, दुसरी कर्दम याला आणि तिसरी दक्षाला दिली. रुची, आकुती यांचा यज्ञपुरुष नावाचा मुलगा कर्दम, देवहूती यांचा मुलगा कपिलदेव हे शांखशास्त्राचे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आले. दक्ष, प्रसूती यांच्या कन्यांपासून देव, मनुष्य, पशु इत्यादींची निर्मिती झाली. स्वयंभू मन्वंतरात ज्या यज्ञपुरुषाचा अवतार झाला त्यानेच आपल्या पित्याचे रक्षण देवांच्या मदतीने केले. महायोगी कपिल यांनी आपल्या आश्रमातच आता देवहूतीला ज्ञानोपदेश केला. त्यांच्या ज्ञानापुढे सर्व विद्या प्रभावहीन झाल्या. त्यांनी ध्यानयोग आणि अध्यात्मयोग यांचाच विशेष रूपाने प्रसार केला. त्यांचे कपिलशास्त्र प्रसिद्ध आहे. महायोगी सांख्याचार्य कपिल यांच्या मातेला उपदेश दिल्यानंतर पुलह मुनींच्या आश्रमाकडे गेले. स्वयंभूद्वारा प्रजोत्पत्ती. स्वयंभू मनुचा ज्येष्ठ पुत्र प्रियव्रत सत्यपरायण आणि पित्याचा परमभक्त होता. विश्वकर्म्याची सुंदर कन्या बहिर्ष्मती हिचेशी त्याचा विवाह झाला होता.
ती शीलवान होती. तिला 10 अतिशय गुणवान पुत्र झाले आणि ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. ते 10 पुत्र अग्निद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, रुक्मशुक्रक, धृतपृष्ठ, सवन, मेघातिथी, अग्निहोत्र आणि कवी हे 10ही अग्निरूप मानले जातात. या 10पैकी कवी, सवन आणि महावीर या तिघांनी वैराग्य धारण केले. ते आत्मविद्येचे ज्ञाते झाले. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीचे उत्तम, तामस आणि रैवत असे 3 पुत्र प्रसिद्ध होते. हे तिघेही एकेका मन्वंतराचे अधिपती झाले. प्रियव्रताचे शासन पृथ्वीवर होते. एकदा या राजाने आपल्या योगबलाने सूर्या इतक्या तेजस्वी रथाने पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घातल्या आणि सर्व राज्यात प्रकाश पसरविला. ह्या 7 परिक्रमांच्या रेखांचेच पुढे 7 समुद्र तयार झाले. जंबू नदीपासून स्वर्ण उत्पत्ती. अरुणोदा नदी मंदर पर्वतावरून वाहत येते. त्या नदीच्या पाण्याने गंधर्व पत्नी आणि जगदंबेच्या सख्या स्नान करतात. त्यामुळे नदीचे पाणी सुगंधित झाले आहे. तिच्यावरून वाहणारा वायूही आसपासच्या प्रदेशाला तो सुगंध पुरवितो. तेथील वृक्षांची जांभुळे रसयुक्त असतात. या जांभूळ फळातील रसाने तृप्त झालेली देवी जंबादिनी येथे निवास करीते. जंबू नदीच्या दोन्ही तीरांवरील माती जांभूळ रसाने युक्त अशी होऊन तिच्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी शुष्क होऊन ती विद्याधर तसेच देवांच्या बायकांचे अलंकार बनवण्यास योग्य अशी होते. त्या नदी तटावरील मातीलाच जंबूनद स्वर्ण म्हणतात. प्रक्रिया माहीत असणाऱ्या व्यक्तीच ह्याच स्वर्णापासून मुकुट, तगडी, केयूर आदी अलंकार बनवतात. सुपार्श्व पर्वतावर कदंबाचा विशाल वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या मुळापासून 5 प्रवाह धारा उगम पावून पृथ्वीवर वाहत येतात. त्यांना मधुधाराही म्हटले आहे. तेथील महादेवी धारेश्वरी नावाने ओळखली जाते. हिलाच आणखीही बरीच नावे आहेत. अशाच प्रकारे कुमुद पर्वतावरील शतदल नावाच्या प्रसिद्ध वटवृक्षापासून उगम पावलेले नद पृथ्वीवर वाहत येतात. ते इलावृत्ताच्या उत्तर भागातून प्रवाहित होतात आणि सर्व बाजूंनी जमीन परिपूर्ण करतात. त्या नदीच्या तटावर मीनाक्षी विराजमान आहे. हिलाही आणखी बरीच नावे आहेत. तिला मीनलोचना असेही म्हणतात. ईश्वराची संगिनी ही जगदंबा जप आणि स्मरण केल्याने प्रसन्न होते. देवीची उपासना करणाऱ्या भक्ताने तिची पूजा कोणत्याही वारी, कोणत्याही नक्षत्राला मनोभावे करावी. त्यावेळी शक्य असेल त्या पदार्थाचा तिला नैवेद्य दाखवावा आणि वाटल्यास तो पदार्थ एखाद्या योग्य माणसाला दान म्हणून द्यावा. जर पूजा ब्राह्मणाने सांगितली असेल तर तो नैवेद्य पदार्थ त्यालाही दिला तरी चालतो. शक्ती देवतांचा आविर्भाव. श्री नारायण नारद मुनीला म्हणाले, हे महर्षी, गणेश, जननी दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या 5 देवतांना प्रकृती असे म्हणतात. त्यावेळी नारदांनी विचारले, त्यावेळी प्रकृतीचा आविर्भाव कसा काय झाला? तिचे लक्षण कोणते? त्यांचे हे 5 प्रकार कसे झाले? त्यांचे चरित्र काय? यासंबंधी आपण मला कथन करावे. श्री नारायण त्यावेळी म्हणाले, हे वत्सा, प्रकृतीचे खऱ्या अर्थाने कोण कसे काय वर्णन करू शकेल? तरी पण धर्माने जे काही मला सांगितले होते ते मी तुला आता सांगतो, ते ऐक. म्हणजे प्रकृष्टवाचक, कृती म्हणजे सृष्टीवाचक. अशा प्रकारे सृष्टीमध्ये परमप्रवीण देवी हीच प्रकृती समजली जाते. सत्वगुणाच्या अर्थाने प्रशब्द, रजोगुणाच्या अर्थाने कृ शब्द आणि तमोगुणाच्या अर्थाने ती शब्द मानतात. अशा प्रकारे सत्व, रज, तम या त्रिगुणात्मक रूपाला शक्तीचे सृष्टिकार्य करणारे प्रकृतिरूप मानतात. प्रथम या अर्थाने सृष्टी या अर्थाने कृती असा अर्थ घेऊन सुद्धा जी देवता सृष्टीच्या आदिकालापासून विद्यमान आहे ती प्रकृती होय. सृष्टीच्या आरंभी परब्रह्म स्वतः प्रकृती आणि पुरुष या 2 रूपात असतात. अशा वेळी त्यांचे दक्षिण अंग म्हणजे पुरुष आणि वामांग म्हणजे प्रकृती होय. प्रकृती ब्रह्मस्वरूपात नित्य सनातनी असून तिच्यात ब्रह्माचे सर्व गुण विद्यमान असतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दाहक शक्ती नेहमी संपन्न राहते त्याप्रमाणे ही गोष्ट होय. म्हणून
म्हणूनच ज्ञानी योगीजन स्त्री आणि पुरुषात काही भेद मानित नाहीत. ते म्हणतात, सत असत सर्व काही ब्रह्ममय होय. श्रीकृष्ण स्वतंत्र पुरुष असून जेव्हा ते सृष्टी निर्माण करू इच्छितात त्यावेळी मूळ प्रकृतीरूपी ईश्वरी देवीचा आविर्भाव होतो. नंतर त्याच मूळ प्रकृतीच्या आदेशानुसार सृष्टी निर्माण करण्यासाठी तिची 5 रूपे होतात आणि ही रूपे भक्तांच्या अनुरोधामुळे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण करतात. गणेशाची आई दुर्गा हीच शिवरूपा आणि शिवप्रिया होय. तीच नारायणी विष्णुमाया आणि पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी होय. तीच तुष्टी पुष्टी लक्ष्मी धृती माया व श्रीकृष्णाची सर्व शक्ती स्वरूपा होय. श्रुतीने तिचे गुणगान केले आहे. ती अनंत गुणी व अनंत रूपी आहे. तिच्या अनंत रूपाविषयी आता मी कथन करतो. शुद्ध सत्व स्वरूपा जी आहे तीच पद्मा होय. तिलाच परमात्मा म्हणतात. सर्व संपत्तींची तीव्र निर्मात्या होय. सर्व अन्नपदार्थ तिचीच रूपे होत. प्राण्यांच्या जीवनधारणेसाठी तिने ही रूपे घेतली आहेत. ती सती महालक्ष्मी वैकुंठामध्ये नेहमी पतिसेवा परायण असते. तीच स्वर्गाची स्वर्गलक्ष्मी होय. माणसाच्या घरातील ग्रहलक्ष्मी तीच होय. दयास्वरूप तीच होय. विद्यारूप सिद्धी देणारी तीच होय. श्रुती तिलाच जगदंबा म्हणते. 3-4 वर्ण 4 वेद आणि छंद यांची माता होय. ती सर्व संस्कार स्वरूपिणी होय. तीच सावित्री तीच गायत्री होय. पंचप्राणांची अधिष्ठात्री रासक्रीडेची अधीश्वरी संतोष आणि हर्षाची मूर्ती निर्गुण निराकार इच्छा आणि अहंकाररहित अशा या देवीच्या 5व्या स्वरूपाला वेदाद्वारेच जाणता येते. त्यामुळे देव आणि मुनींनाही हिला आपल्या नेत्रांनी पाहणे संभव झाले नाही. वराह अवताराच्या वेळीही ती अवतीर्ण झाली होती. त्याचप्रमाणे वृषभानूची मुलगी म्हणूनही तिने जन्म घेतला होता. म्हणून ती या भारत देशात सर्वांना दिसू शकली होती. हीच 5वी देवी म्हणजे राधा होय. जगातील स्त्रिया ह्याच देवीच्या प्रतीक स्वरूपा होत. गंगा ह्याच 5 देवतांची द्रवरूपी अंशभूता होय. ती विष्णूंच्या विग्रहाने उत्पन्न झाली. तिचा रंग पांढऱ्या कमळाप्रमाणे होय. तुळस ही सुद्धा प्रकृतीची प्रधान अंशभूता होय. ती विष्णुप्रिया असून विष्णूच्या चरणाचे आभूषण होय. तप संकल्प पूजा इत्यादी सर्व शुभकर्मे हिच्याच द्वारा संपन्न होतात. भारतात तुळशीला कल्पवृक्षाप्रमाणे मानतात. प्रकृती देवीचा आणखी एक प्रमुख अंश म्हणजे जरत्कारु देवी होय. ही कश्यपाची मुलगी आणि शिवाची परमविदुषी शिष्या होय. ही शेषनागाची बहीण नागेश्वरी किंवा नागमाता म्हणून ओळखली जाते. देवसेना या नावानेही देवीचा आणखी एक अंश प्रसिद्ध आहे. मातृका श्रेष्ठ व षष्ठीची देवी म्हणून हिला ओळखतात. ही पुत्र देणारी प्रकृती होय. प्रकृती देवीच ही 6वा अंश असल्याने तिला षष्ठी देवी म्हणतात. तिचाच अपभ्रंश सटवाई होय. म्हणून तिची 12ही महिने पूजा करतात. मंगलचंडी नावाचा देवीचा आणखी एक प्रमुख अंश आहे. ही नेहमी मंगल करणारी देवी होय. परंतु संहारकाली ती क्रोधस्वरूपी होते. म्हणून तिला मंगलचंडी असे म्हणतात. हिचे मंगळवारी पूजन करावे. प्रकृतीचे आणखी एक रूप काली होय. ती योगस्वरूपिणी बल विक्रम देणारी असून शुंभ निशुंभांच्या युद्धसमयी तिने दुर्गेला मदत केली होती. तिला रत्नगर्भा असेही म्हणतात. देवांच्या पत्नीला देवी असेही आपण म्हणतो. त्या अर्थाने अग्नीची पत्नी स्वाहा देवी होय. यज्ञाची दीक्षा पितरांची पत्नी स्वधा, वायूची पत्नी स्वस्ती देवी होय. गणेशाची पत्नी पुष्टी होय. ईशानाची पत्नी संपत्ती होय. कपिलांची धृती, मोहाची दया, पुण्याची प्रतिष्ठा, सुकर्माची कीर्ती, उद्योगाची क्रिया, अधर्माची मिथ्या, तिचा भाऊ कपट होय. सुशील याच्या 2 बायका असून एक शांती दुसरी लज्जा. ज्ञानाच्या 3 बायका आहेत. बुद्धी मेधावधूती ह्या त्या 3 बायका होत. धर्माची मूर्ती रुद्राची कालाग्नी, तिलाच निद्रा किंवा सिद्धयोगिनी म्हणतात. संध्या रात्री आणि दिन ह्या काळाच्या 3 बायका आहेत. निद्रेची कन्या तंद्रा होय. ही तंद्रा आणि प्रीती म्हणजे सुखाच्या 2 बायका होत. श्रद्धा आणि भक्ती या वैराग्याच्या बायका होत. देवांच्या आईचे नाव अदिती होय.
गायीची आई सुरभी होय, दैत्यांची आई दिती होय, कद्रू विनता आणि दनू या सृष्टिकार्य सांभाळणाऱ्या होत. चंद्राची पत्नी रोहिणी, सूर्याची पत्नी संज्ञा, मनुची पत्नी शतरूपा, इंद्राची शची, बृहस्पतीची तारा, वसिष्ठाची अरुंधती, गौतमाची अहिल्या, अत्रींची अनुसया, दक्षाच्या बायका देवहूती, प्रसूती आणि कर्दमा, पितरांची मानसकन्या मेनका होय, ती अंबिकेची मुलगी होय, लोपमुद्रा, कुबेरपत्नी कुंती, वरुणपत्नी वरुणानी आणि बलीची पत्नी विंध्यवाली होय. यांच्याशिवाय कांता, दमयंती, यशोदा, देवकी, गांधारी, द्रौपदी, शैव्या, सत्यवती, वृषभानुपत्नी लक्ष्मणा, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता इत्यादी प्रकृतीचे अनेक अंश भारतवर्षात होऊन गेले आहेत. यांच्याशिवाय सर्व ग्रामदेवता प्रकृतीच्याच अंश असतात. म्हणून स्त्रीचा अपमान म्हणजे साक्षात प्रकृतीचाच अपमान होय. तिचे पूजन म्हणजे प्रकृतीचे पूजन होय. दुर्गेचे सर्वप्रथम पूजन राजा सुरथाने केले. त्यानंतर रावणवध करण्याची अभिलाषा करणाऱ्या श्रीरामाने तिचे पूजन केले होते. यानंतर जगात देवींचे पूजन सर्व लोक करू लागले. सावित्रीचे प्रथम पूजन राजा अश्वपतीने केले. सरस्वतीचे प्रथम पूजन ब्रह्मदेवाने केले होते. गोलोकाच्या रासमंडलात राधेचे सर्वप्रथम पूजन झाले. अशा प्रकारे भगवतीचे जे जे अंश आविर्भूत होत गेले त्यांची पूजा या भारतवर्षात होत आली आहे आणि होते आहे. पंचप्रकृती उत्पत्ती. नारद म्हणाले, हे भगवान, सृष्टीच्या आदिकालात आद्या देवीचा आविर्भाव कसा झाला, तसेच ती देवी 5 रूपे घेऊन कशी प्रकट झाली. त्रिगुणात्मका देवीचे चरित्र आपण मला ऐकवा. श्रीनारायण म्हणाले, आत्मा, आकाश, काल, दिशा आणि भूलोक तसेच गोलोक हे सर्व स्थायी आहेत. त्यात एक वैकुंठही आहे. परब्रह्म हेही स्थायी असते. त्याची सनातनी लीला प्रकृती ही नित्य स्थायी आहे. सर्वतंत्र स्वतंत्र परमात्मा साकार आणि निराकार आहे. ही देवीही त्याचप्रमाणे आहे. परमात्मा तिच्याबरोबर अभिन्न रूपाने प्रतिष्ठित असतात. यांच्या निराकार तेजोमय रूपाचे योगीजन सदा ध्यान करतात आणि म्हणतात, परमानंद स्वरूप परब्रह्म आणि ईश्वर यात कोणताच भेद नाही. ते अदृश्य परंतु सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्व कारण, सर्वदाता आणि सर्वरूप आहेत. परंतु वैष्णवांची मते याहून थोडी भिन्न आहेत. त्यांचे म्हणणे असे की ब्रह्मदेवाशिवाय अन्य कोणात असे तेज विद्यमान असणार. हे तेजस्वी तेजोमंडलात असलेले स्वेच्छामय सर्वरूप आणि सर्व कारणांचे कारण आहे. त्यांनी साकार होण्याची इच्छा होऊन जे रूप धारण केले ते अत्यंत सुंदर तसेच पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकणारे आहे. ते असे किशोरवय, शांत स्वभाव, सर्वकांत, परात्पर तसेच नवीन मेघासारखे आभा असणारे, श्याम विग्रहरूपी, शरत्कालीन विकसित कमलांची शोभा हरण करणारे नेत्र, मोत्यांवर मात करणारी दंतपंक्ती, मोरमुकुट, मालती माला, सुंदर नासिका, गोंडस मुख असे भगवान भक्तांवर सदा अनुग्रह करतात. पितांबरधारी, 2 भुजा असणारे, मुरलीधारी, रत्नांनी विभूषित असे ते आहेत. सर्वांचे आधार, सर्वांचे स्वामी आणि सर्व शक्तियुक्त विभू, सर्व ऐश्वर्य देणारे, सर्व स्वतंत्र आणि सर्व मंगल असे हे रूप आहे. हा परिपूर्णतम सिद्धेश आणि सिद्धिदाता आहे. या सनातन शाश्वत ब्रह्मदेवाचे ध्यान सर्व वैष्णवजन करीत आले आहेत. हा प्रभू जन्म, व्याधी, शोक आणि भय दूर करणारा आहे. ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य ह्याच्या एका निमिषा इतकेच आहे. तो परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण होय. तद्भक्तिकारक कृषी आणि तद्दास्यवाचक न असल्याने भक्ती आणि दास्य हे भाव देणारा तो कृष्ण. कृषी सर्वार्थवाचक आणि न बीजवाचकही आहे. म्हणून हा आदिस्रष्टा होय. तो एकटाच बसून सृष्टीचा विचार करू लागला, परंतु ह्याचाच अंशभूत काल याने या कार्यात अडथळा आणला होता. म्हणून
हा स्वेच्छेने 2 रूपात प्रविष्ट झाला. त्याचा वामभाग नारी आणि दक्षिण भाग पुरुष झाले. स्त्री झालेला भाग अतिशय सुंदर होता. विकसित कमलाप्रमाणे कांती असलेल्या या दिव्यरूपी स्त्रीकडे ते सनातन पुरुष पाहू लागले. रासेवर श्रीकृष्ण रासोल्लासाने उत्साहित उल्हसित होऊन त्या स्त्रीबरोबर रासलीला करू लागले. तेथील शोभा अशी होती की शृंगार तेथे मूर्तिमंत झाला. रास करता करता ते जगतपिता परिश्रांत झाले. रासलीला समाप्त झाल्यावर ती नारीही थकून गेली. नंतर हा विश्वगोलक तयार झाला. तिचा निश्वास वायू बनला. तोच वायू सर्व प्राणीमात्रांचा आश्रयभूत आहे. तोच वायू प्रकट झाला. त्याचे 5 पुत्र देहधाऱ्यांचे पंचप्राण झाले. ते म्हणजे प्राण, अपान, समान, उदान आणि ध्यान होत. भगवान कृष्णाच्या चिन्मयी शक्तीने ब्रह्मतेजाने तेजस्वी बनून ती मन्वंतरापर्यंत तेजस्वी राहिली. ती श्रीकृष्णाच्या प्राणांवर अधिकार चालवित राहिली. ती त्यांच्याबरोबर सतत राहत असे आणि श्रीकृष्णांना ती प्राणाहूनही प्रिय होती. त्यांच्या वक्षस्थलावर ती विराजमान झाली होती. 100 मन्वंतराच्या नंतर तिने स्वर्णाप्रमाणे तेजोमय अशा बालकाला जन्म दिला. तो विश्वधारण करण्याच्या कामास समर्थ होता. पण त्याला पाहून देवीने दुःख होऊन रागाने त्याला ब्रह्मांड गोलाच्या जलात फेकून दिले. हे कृत्य पाहून श्रीकृष्ण रागावले आणि त्याच क्षणी त्याने देवीला शाप देऊन टाकला. हे निष्ठुरे, क्रोधाने तू या शिशूला जलात फेकलेस. ही गोष्ट काही चांगली केली नाहीस. आजपासून तू संतानहीन होशील. तिची एक मानसकन्या शुक्लवर्णी आणि मनोहर अशी तिच्याजवळ आली. ती श्वेतवस्त्रे परिधान केलेली, रत्नाभूषणांनी विभूषित होती. पुस्तक आणि वीणा हाती धारण केलेली अशी होती. ती सर्व शास्त्रांची आदिदेवी झाली. काही काळ लोटल्यानंतर हीच 2 रूपात प्रकट झाली. वामांगी प्रकट झाली ती कमला आणि दक्षिणांगी प्रकट झाली ती राधा. तेव्हा कृष्णाची ही 2 रूपे प्रकटली. वामांगी चतुर्भुज विष्णुरूप आणि दक्षिणांगी स्वतः कृष्ण. कमलेला त्याने विष्णूची वल्लभा होण्यास सांगितले आणि राधा तेथेच राहिली. विष्णू कमलेसह वैकुंठाला गेले. कमला आणि राधा दोघीही संतानहीन राहिल्या. नारायणांकडे चतुर्भुज पार्षद तयार झाले. ते सर्व रूप, गुण व तेज इत्यादी विष्णूंप्रमाणेच झाले. कमलेजवळ अनेक दासी होत्या. गोलोकाचे स्वामी श्रीकृष्णाजवळ असंख्य गोप होते. ते श्रीकृष्णाला प्राणासमान प्रिय होते. भगवानाने त्यांना आपले पार्षद बनवले. राधेच्या सख्या गोपी अनेक होत्या. सर्वजण गोपगोपी श्रीकृष्णाच्या उपासक उपासिका सनातनी विष्णुमाया भगवती दुर्गेचा आविर्भाव होता.